26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात संविधान दिवस साजरा करण्यात आला। अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील न्यायालय परिसरामध्ये 26 नोव्हेंबरच्या रात्री 1100 दिवे लावून संविधान दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात आलाय। त्याचप्रमाणे मूळ संविधानातील 22 भागांचे रेखाटलेले चित्र देखाव्यांच्या माध्यमातून दाखवण्याचे प्रयत्न करण्यात आले। त्यात जे जलचित्र रेखाटले आहेत त्याचा काय इतिहास आहे, किती मोल आहे आणि त्या जलचित्राचे संविधानात किती महत्त्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्याद्वारे दाखवण्यात आले आहे। त्या संविधान कशा प्रकारे तयार करण्यात आले त्याची प्रति नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे हा उदात्त हेतूने 1100 दिवे लावून संविधान दिवस साजरा केल्याचा उपक्रम राबविला अशी माहिती सडक अर्जुनी न्यायालयाचे तालुका न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी दिली आहे। तर ज्याप्रमाणे आपण आपले अनेक सण उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने प्रत्येकाने संविधान दिवस साजरा करायला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे। या ठिकाणी आम्ही 1100 दिवे या सडक अर्जुनी न्यायालयाच्या परिसरामध्ये लावलेत। जसं आपण दिवाळी, दसरा, ईद असे वेगवेगळे सण आपण साजरा करतो आणि आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे हे राष्ट्रीय सण देखील साजरा करतो, तसाच 26 नोव्हेंबर हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। ज्या दिवशी आपण आपली जी संविधान जे आहे ते आपण अंगीकृत केलेलं आहे आणि याद्वारेच भारतीय स्वतंत्र भारताची न्यायव्यवस्था या संविधानामार्फत आज उदयास आली, जन्मास आली। म्हणून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून जनमानसांमध्ये, नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आहे। संविधान म्हणजे मूळ संविधानामध्ये जे 22 भाग होते त्या प्रत्येक 22 भागावर एक चलचित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं होतं आणि आज आम्ही या सडक अर्जुनी न्यायालयामध्ये 2 फ्लेक्सद्वारे प्रत्येक भागावर जे चलचित्र आहेत त्याचा काय इतिहास आहे, त्याचं किती मोल आहे त्या या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे लोकांमध्ये त्या मूळ संविधानाच्या 22 भागांमध्ये जे काही चलचित्र आहेत त्याच्या मागची भूमिका काय होती हे लोकांपर्यंत जाण्यासाठी, नागरिकांना समजण्यासाठी आणि संविधानाची जनजागृती होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी। महान्यूज 7 ब्युरो रिपोर्ट, गोंदिया।